गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय हॅलो नमस्कार. पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत ब्लॉग स्टार्ट करायला बघा कोण आहे. अयो तोपू कशी झालं मग मला माझं कशी झालं तोपू तुझं. अयो कशी बघतो ग व्हिडिओमध्ये कशी बघते ग. तर गाईज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मम्मीने बनवली आहे मस्तपैकी ही गवारची भाजी आणि चपाती. आता ही रात्रीची चिकनची भाजी गरम करते मी आणि एका साईडला मी ठेवला चहा. आणि म्हणलं आता चहा माझा उकळसपर्यंत एवढी सगळी भांडी घासून होईल. भांडी लई आहे काहीच. चला ही पटकन एवढी सगळी भांडी आवरते. आत्ताशी फक्त मम्मीचा आणि पप्पाचाच नाश्ता झाला. परत भांड्याचा एक राऊंड करायला लागणार आहे. अजून माझा दादूचा आणि प्रतीकचा नाश्ता झाला. मी आता शिरा नाही बनवला, म्हणलं चहा ठेवते पहिला. चहा आणि चपातीच खाता येईल कारण की प्रतीकला पण जायचं आहे मार्केटिंगला. मग त्याला पण जरा चहा देते, बाहेर खूप थंडी आहे. म्हणलं चहा पिऊन जाईल प्रतीक पण आता म्हणला की आल्यावर तो नाश्ता करणार आहे. मग मी म्हटलं ठीक आहे तोपर्यंत चहा पिऊन जा, म्हणून चहा ठेवते पटकन. उकळेपर्यंत मी काय करू ना थांबून, तेवढ्याच वेळात माझी भांडी होतील. आणि मग ही भांडी एवढी ठेवली आणि नंतर परत आमची नाश्त्याची भांडी म्हणल्यावरती जास्त होती, म्हणून हातासरशी आता घातली. पाणी खूप गारे असं वाटते बर्फात हात घातलाय. सक्षमीची सकाळी सकाळी कपडे धुतली ना असं वाटतं तुम्हाला आता हातावरती पाणी नाही बर्फ पडतोय बर्फ. तिथं बाहेर गाडीने काम काढलेलं आहे बघा. गाडीने माझी 2 दिवसापूर्वीच बॅटरी चेंज केली, परत काम काढलंय. आणि ही दुसरी गाडी मी सोबत घेऊन चाललो. ही गाडी तो आपल्याला दुसरं पण काम चालू करायचं आहे, त्यामुळे ती पण गाडी मी रेंटवर घेऊन चाललो. रेंटवर गाडी भेटते इथं आपली इथं, तर रेंटवरती गाडी घेऊन चाललो मी. म्हणजे पार्ट टाईम काय तर संध्याकाळच्या वेळेस मी फ्री असतो ना, संध्याकाळच्या वेळेस काय नाही काय तर करायला मला करून जावं. ती गाडी घेतली तर ती गाडी बंद पडली. काय सांगायचं, थांबून पाठवून गेली. सकाळपासून उपाशी सकाळी 9 वाजता आलो घरी, आता 5 वाजलं. पायलचा फोन माझ्याकडेच आहे कारण मला त्यातून पेमेंट करायचं होतं पायलच्या अजून. पेमेंट केलं तर गाडीचं रेटचं, तर ते गाडी काढतोय. कारण मी दिवसभर घरी असतो, आपल्या बिझनेस दुपारचं काम होतं सगळं. मग म्हणलं की आता संध्याकाळी काय ना काय करायला केलं पाहिजे. पाऊस जरा लेच आराम चालला आहे, म्हणा थोडं जरा कष्ट घ्यावे. त्यामुळे म्हणलं रेंटने गाडी घेतली. आता संध्याकाळी मी येणार काहीतरी पार्ट टाईम जॉब बघायचा डिलिव्हरीचा वगैरे, मग तो करून घरी. असं पण नाही की परमनंट आहे आपल्याला. हेच का करतोय कारण की आपल्या मर्जीवर असतं ना, कधी जा कधी नाही. त्यामुळे कारण कधी कधी व्हिडिओचं काम असतं, माझं पॅकिंगचं वगैरे काम असतं. त्यामुळं मग जमत नाही, दुसरं जॉबला असतं. मग त्यामुळे पार्ट टाईम हे करायचं आणि दुपारचा आपल्या बिझनेस थांबायचा. आता पावसाळा सीझन चालू आहे. पावसाळ्यामध्ये आपलं ताक वगैरे म्हणा किंवा दही वगैरे म्हणा जास्त चालत नाही, जास्त गोष्टी जात नाही, तेवढ्या जास्त सेल नसतो पावसाळ्यात. आता जोपर्यंत श्रावण महिना चालत नाही तोपर्यंत आपल्याला काय करत नाही. श्रावण महिने लोकांचे उपवास वगैरे असतात, त्या उपवासामध्ये आपण बिझनेस आपला थोडा पिकअप पकडू शकतो. आता 2 महिने आपण घरात निवळ बसून राहणं म्हणतं काय आता नाही. त्यामुळे रेंटनी गाडी घेतली, नवीन पण गाडी नाही घेतली, रेंटने घेतली. ती गाडी 2 महिने वगैरे चालवायची, मग तिथे देऊन टाकायची. आपलं बिझनेस चाललं. 2 महिने आपण बसून नाही राहू शकत ना बिझनेसच्या भरोश्यावर, कारण ताक वगैरे काही चालत नाही, पनीर वगैरे. पण आता 2 महिने एकदम पावसा जसा पिकला असतो ना तसा धंदा वगैरे एकदम शांत असतो, एकदम शांत असतो. धंदा एवढा पळत नाही. तर श्रावण महिना लागला, जसे सणवार लागतील श्रावण महिन्यात, गणपती म्हणा किंवा नवरात्री येईल, काही सण येतील, रक्षाबंधन वगैरे, तेव्हा मग पिकला पकडणार धंदा. आणि मी इथं तो व्लॉग करतोय ना, पप्पाला आज खाजं बघतोय. पप्पाला अजून तिकडे लांब जाऊन थांबायला लागलं माझ्यापासून. ट्रेन दाखवले म्हणलं जाऊन दे, म्हणलं बाहेर थोडा पण व्लॉग घेतला पाहिजे. मी पण माझ्या लाईफमध्ये दाखवलं पाहिजे. तुम्ही फक्त पायल दिवसभर काय करते काय नाही, आणि मी माझ्या लाईफमध्ये किती कष्ट ते झालं ते तुम्हाला दाखवतो. कारण परवा दिवशी मी गाडी नीट करून आलो होतो. हे केलं तर बॅटरी टाकली होती 1200 रुपयाची. वायरिंगचं काम केलं, 3 दिवसांनी वायरिंगचं काम केलं. आज परत गाडी बंद पडली. आणि काय बंद पडली, कशामुळे बंद पडली ना, तुम्हाला घरी गेला सांगतो. कारण आता पाऊस पडतोय, घरी गेला बोला आपण. रोडला तात्पुरती नीट केली. आता इथे येऊन परत गाडीने काम काढले. काय बोलायचं, ॲक्सिलेटर कंटिन्यू राहते गाडीचं, त्यामुळे गाडीचं साफ पाणी वगैरे गेलं असणार पावसाळ्यात. अशी जर गाडी नीट करून इथपर्यंत आणली. लांब होतं तिथं, घरापाशी होतं, दुसरीकडे गाडी नीट पडली होती. तिथं 250 रुपये खर्च केले. आता इथं आलो आहे परत. गाडीची स्पीडच पकड लागली. पावसाळा सुरू झाला आहे की गाडीने काम काढलंच पाहिजे. जवळजवळ गाडीला 3 पहिल्यांदा 2
ही 4थी वेळ आहे आठवड्याभरात सारखी गॅरेज जाण्याची. काय बोलायचं ते कुठं ना पैताकवाडी आल्या तर मग आता मी बाहेर आलं तर मला तुला घ्यावं लागणार ना सगळा. कारण आता लाजून जमत नाही. लोक आपल्या काय तोंडाकडे बघतील पण लाजून कसं करायचं. लाजलं की लॉग होत नाही. आमची लॉग येत नाही आधीच्या वेळेवर. ह्या गोष्टीमध्ये येत नाही लॉग. कामावर दुसरं काहीतरी काम निघतं त्यात आम्ही बिझी होतो मग त्यात ब्लॉग नाही घेत. आमचं असं नसतं की प्रत्येक गोष्टीत आम्ही ब्लॉग नाही घेत ना. त्यामुळे सगळं प्रॉब्लेम होतं. आमचं झालं थोडं काम झालं चला ब्लॉग घ्या बोला असं असतं. पण प्रत्येक गोष्टीत आम्ही ब्लॉग घेत नाही. हे झालं ब्लॉग घ्या, ते झालं ब्लॉग घ्या, भांडण झाले ब्लॉग घ्या, फनी मूवी झाला ब्लॉग घ्या. आम्ही तो एन्जॉय करत बसतो. आम्ही ब्लॉग वगैरे अजून घेतच नाही. ब्लॉगिंग वेळ लागते गाडी तर पण संध्याकाळच्या 6 वाजतात. 6 सकाळपासून घराच्या बाहेर 9 वाजल्यापासून. कशी असते नवीन हेअरस्टाईल? तर आलो मी घरी. पावसाने काय पाऊस काय दम काढा ना गाईज. कंटिन्यू पडतो कंटिन्यू. आणि तुम्हाला सांगितलं की गाडी आपण रेंटने आणलेली दुसरी अजून एक. आणि एक गाडी लागणार पप्पाला, एक गाडी लागणार आहे मला. आणि एक गाडी लागणार आहे मला. तर आम्ही करणार आहे डिलिव्हरी बॉयचं काम पप्पा आणि दोघं पण. आणि ह्या गोष्टी मागं पण खूप मोठं कारण आहे गाईज. आम्हाला आमचं व्यवस्थित सगळं चाललं होतं, व्यवस्थित सगळं भागत होतं. पण काय अशा गोष्टी आहेत ना त्या गोष्टींमुळे आम्हाला ते एक्स्ट्रा काम करावं लागतंय. वेळ आल्यावर तुम्हाला नक्की सांगू आम्ही. आता आपण त्यावर काय बोलायचं नाही आहे. एवढं तुम्हाला सांगेल की काय अशा गोष्टी आहेत त्यामुळे आम्हाला एक्स्ट्राच्या इन्कमसाठी बाहेर पडावं लागतं आहे. पप्पाला आणि मला दोघांना पण. जॉब आम्ही करू शकत नाही. जॉब म्हणलं तर तिथं अडकून राहतं. बिझनेस सगळा खोळंबा होईल. ते ॲडजस्ट करून ते आपल्याला करतं. तुम्हाला वेळ आल्यावर सगळं सांगायला काही. आपण असे लोक ते आपण सोशल मीडियावर येऊन रडगाणं घेऊन व्ह्यूज घेत नाही. लाख आपल्याला 1000 काय व्ह्यूज येणार पण आपण त्यासाठी काही करत नाही. भांडणं वगैरे तसं काही गोष्टी दाखवत नाही. खूप आपल्या गोष्टी अशा प्रायव्हेट असतात. ते प्रायव्हेट असलेल्या चांगलं असतात म्हणून सांगत नाही तुम्हाला काय प्रत्येक गोष्ट. फक्त तुम्हाला एवढं शेअर करत की अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे आम्हाला इन्कम एक्स्ट्रा करायची गरज आहे. आता ते करू. आता ते पण काय आयुष्यभर नाही. थोडे दिवस त्यातून आपण बाहेर पडलो की तुम्हाला 100% सांगाल मी काय झालं आणि कशामुळे झालं तर नक्की सांगाल. म्हणून तिकडं कोणी काही म्हणून दे. हा असं का बोलतो तसं का बोलतोय. आता वेळ वाईट आहे त्यातून बाहेर पुढं आपण. आमचं असं आहे की आम्ही ते असं आमचं असं आहे की आम्ही अशा भरपूर संकटातनं बाहेर पडलेले. भरपूर. एक अशी गोष्ट नाही. आमच्या घरातनं आमच्या पप्पाची आमचा दूध तेव्हा पैसे चोरी झाले होते. पोलीस केस, कोर्ट कचेरी भरपूर ह्याच्या पाचमध्ये खूप गोष्टी झालेल्या आहेत. खूप कोर्ट कचेरीपर्यंत झालेल्या गोष्टी आहेत. पोलीस केस म्हणा कुठल्या गोष्टीचं किंवा पोलिसांच्यासारखं वारंवार येणं झालं. आपण त्या गोष्टी सोशल मीडियावर टाकल्या नाहीत. पण अशा खूप संकट आहेत. आमचे 2 वेळा आमची चोरी पण झाली पैशांची. पप्पाचं जे कलेक्शन असायचं त्याची चोरी झाली. खूप अशा त्यातून आम्ही खूप सावरले. किंवा एक आम्ही मागच्या बिझनेससाठी लोन काढलं होतं. त्या लोनच्या टायमिंगला परत काय आलं लॉकडाऊन पडला होता. लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळं बंद होतं आणि त्यातून आम्ही बिझनेस टाकला होता. तर बोकंडी सगळा आमच्या लोन पडला होता. त्या लोनसाठी 2-1 लाख रुपयाच्या लोनसाठी हे झालं. पैसे त्यांनी व्याज वाढवलं. हप्ता कमी केला आणि व्याज वाढवलं. त्याचे पैसे वाढ लागले. त्याचा हप्ता जाते पण पैसेच कमी होत नव्हते. आता बोलू नाही शकत कारण फॅमिली सगळे लोक बघतात ते. मग आम्ही आमच्या गोष्टी ते फॅमिलीच्या आमच्या चौकांमध्येच त्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी आम्ही बाहेर सांगितले की मग मम्मीला सगळे विचारतात फोन करून का गं तू असं का केलं. ह्याची काही गरज होती का. तुला काही गरज मागितली होती का किंवा काय असं काय होतं. मग पण आपल्याला वेळेवर मदत केलेली असती त्यामुळे आपण वेळेवर समोरच्याला पैसे देणं पण गरजेचं असतं. कारण पुढच्या वेळेस मदत करताना त्या माणसाच्या मनात थोडी पण आपल्या मनात शंका नसावी की ह्याला पैसे दिले तर मला भेटतील का. आपण समोरच्या माणसाला वेळेवर पैसे दिले की त्याच्या पुढच्या वेळेस तो आपल्याला डोळे झाकून पैसे देतो. त्यामुळे कुठल्या माणसाने तुम्हाला मदत केली तर त्याला वेळेवर पैसे देणं गरजेचं आहे. बस बाकी काही नाही या गोष्टीचं. आणि जे आहे ते पप्पाच्या तुम्हाला सांगूच वेळ आल्यावर बाकी काही नाही. त्यासाठी आम्हाला आता जावं लागते बाहेर कामाला जाऊ. आम्ही त्यासाठी तयारी दाखवलेली आहे. सक्षमीला पाहायला एकटीला हँडल करावं लागणार. संध्याकाळी मी घरी नसणार. दिवसभर पप्पा घरी नसणार. पप्पा आले की पप्पानंतर मग मी जाणार. असं लफडं आहे सगळं. तर त्यामध्ये पाहायला आणि मम्मीला दोघींना खूप ॲडजस्ट करायचं आहे. हे 2-3 महिन्यामध्ये आपण दोघं पप्पा मी दोघं काम करून जेवढा काही इन्कम होईल त्यातून त्या गोष्टीतून बाहेर यायचा प्रयत्न करू. तर मी एवढं सगळं रेकॉर्ड केलं आहे. तर ह्यातलं किती गोष्टी पडतात काय माहीत नाही. कारण खूप बोलण्याच्या प्रवाहात मी खूप काय बोलून गेलेलो आहे. एडिटिंग करताना मी बघेल की एडिट करायचं ते. कारण कसं आहे आपण मी बोलायला बोलेल इथं ब्लॉगमध्ये
पण त्यामुळे उगाच कोणाचं मन नको दुखायला, कोणाला काय वाईट नको वाटायला, त्यामुळे आपण काय बोलत नाही. आणि हा सक्षमीला तर पाणी तापायला लावायचं आहे. संध्याकाळचे वाजलेत 7:45 आणि आज माझा खूप धावपळ झाली, दगदग झाली. त्यामुळे मला पायलने मस्तपैकी अंड्याची पोळी आणि चपाती दिली, ती खाल्ली, चहा बिस्किट खाल्लं. आणि सक्षमीला मी दुसऱ्या ड्युटीत लागलो, सक्षमीला झोपवायच्या. सक्षमीला झोपवलं, सक्षमी मस्तपैकी 1 तासभर झोपली. आता मी तिला पाणी तापायला होतं. आणि पाणीचा एक लय मोठा विषय आमच्या इथं, पाणीच पुरणा. सक्षमीला दिवायला 3 बाटल्या पाणी लागतं रे. सक्षमीला नाही, सक्षमीचे कपडे दिवायला. आता एवढ्या बोललो ना मी, खोकला आला, ठसके बसतो मला, जास्त मी बोलत नाही. अरे कसं होईल ते तोंड पिलू, कसं होईल तू सांग मला. सगळ्या तोंडाला लावलं दूध तू. असं आता करायचं तुला गरज आहे का? आहे की गरज? हा हसती आईकडे माझ्याकडे बघून. सगळं तोंडला चिकट पण होईल ना. सकाळपासून तिला दिसला नाहीस ना. तर ठीक आहे, आपण एक काम करू, मस्तपैकी तू झोप. सक्षमीची झाली आंघोळ घालून आणि आता 9 वाजले. ते मी किचनमध्ये आले होते 7 वाजता. 8 वाजेपर्यंत माझं 2 भाज्या बनवून झाल्या. अख्खा मसूरची आमटी बनवली आज मस्तपैकी आणि त्याला फोडणी पण दिली, तुम्हाला दाखवते मी. आणि मी बनवले अजून सांडग्याची चटणी, आठवत नव्हतं मला नाव. सांडग्याची चटणी आणि अख्खा मसूरची आमटी बनवली आहे. आणि 9 वाजलेत, खूप उशीर झाला आहे. मला भाकरी बनवायच्यात अजून, माझ्यासाठी भाजी बनवायची आणि भात बनवायचा आहे. आता किती वेळ लागेल बघू आपण. हे बघा, ही अशी अख्खा मसूरची आमटी बनवली आहे आणि ही सांडग्याची चटणी. आणि आता मला बनवणार आहे अंड्याची भाजी, कारण की ही आमटी मला एवढी खायची नाही म्हणून अंड्याची भाजी बनवणार आहे. हे बघा, ही अख्खा मसूरची आमटी, ही आपली चटणी, सोबत मी एक अंड्याची पोळी घेतली, 2 अंड्याची पोळी आणि भाकरी. आता इथं भात ठेवायचा आहे, पण अजून कुकर नाही झाला आणि जेवायला पण आज उशीर झाला आहे. कारण की सक्षमीला उशीर आंघोळ घातली आणि तिला उशीर आंघोळ घातल्यामुळं मी 7 वाजता खाली आले होते. मग स्वयंपाक बनवला, 2 भाज्या. आज 3 भाज्या होणार होत्या. मी अंड्याची पातळ भाजी पण बनवणार होते माझ्यासाठी, पण ती नाही बनवली कारण की खूप उशीर व्हायला लागल्या म्हणून मी फक्त पोळी बनवली. असं झालं. आणि आता भातासाठी वेट करते आहे आणि मला भूक पण लागली आहे खरंच. आज मी चहासोबत बिस्किट पण नाही खाल्लं. पटकन जेवण करते आता. सक्षमी पण उठली आहे. प्रतीक आत्ताच बोलला किती वेळ लागेल तुला वरती यायला. पटपट भाकरी केल्या. आता जाते वरती आणि जेवण करते. पहिला सक्षमीला बघते आणि मग जेवण करते. इथं माझं चाललंय जेवण आणि आज मी खूप दिवसातून अख्खा मसूर खातीये. डाळ सुरू केली. हां, डाळ सुरू केली आहे. सुरू नाही केली, एकच खाल्ली आहे मी आत्ताची डाळ. आणि ही भाजी तर तुम्ही बघितली मगाशी. आणि प्रतीक बघा तोपर्यंत सक्षमीला कसं खेळवतोय, कारण की सक्षमी थोडीशी रडतीये. माझं जेवण होतपर्यंत म्हणजे झालं आता. तिला भूक लागलाय. तिला पण भूक लागलाय त्यामुळं. आणि आता मला रात्रीच्या 2:30 वाजता असं उठून नाचावं लागतं. गारठा आहे खूप, दरवाजा लाव पहिला तिला गार लागले. चला पटकन जेवण करते मी. जेवण कर तू आणि जेवण झालं आपण बोलूया. त्यामुळे ते लक्ष माझ्याकडे, ते लक्ष रडण्याकडे नाहीये. काय करायचं, मला दम लागला पण नाचावं लागतंय. डिंक टिकिन